नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत, नाव सांगा। किशन वैजनाथ सेंडगे, राहणार डासाळा, तालुका सेलू, जिल्हा परभणी यांच्या मँगोच्या प्लॅटमध्ये यांनी प्लांटेशन केलं आहे आंब्याचं आणि आंब्याची लागवड करून झालेली आहे जवळपास 2 महिने। तर झाडाची सेटिंग चालू आहे, हे पहा 90 फूटनं चालू आहे, नवीन 90 फूटनं चालू आहे। आणि याच्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंटसाठी आपण सॉइल स्लॅब घेत आहोत, माती परीक्षण करत आहोत। तर न्यूट्रिशन कसे द्यायचे, खताचं व्यवस्थापन पुढे कसं करायचं या प्लॉटसाठी, त्यासाठी आपण सॉइल टेस्टिंग घेत आहोत, माती परीक्षण। तर ही जमीन आहे बघा निचऱ्याची। तर निचऱ्याची जमीन असल्यामुळं इथं जवळपास 18 इंचावर खडक आहे। तर अशा जमिनीमध्ये फळबागेसाठी मुळांची ग्रोथ म्हणजे रूट झोन चांगला होतो आणि निचऱ्याची जमीन असल्यामुळं इथं न्यूट्रिशन अपटेक चांगले होतात। तर ते न्यूट्रिशन अपटेक होण्यासाठी न्यूट्रिशन अवेलेबल आपल्या जमिनीमध्ये किती आहेत, कोणते आहेत आणि कसे आहेत, आणि पुढे न्यूट्रिशन आपल्याला बुंदा मजबूतीसाठी फळाच्या झाडाच्या बुंदा मजबूतीसाठी कोणते न्यूट्रिशन टाकायचे, किती टाकायचे आणि कसे टाकायचे हे प्रमाण समजण्यासाठी आपल्याला सॉइल टेस्टिंग करणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण माती परीक्षण करून इथं न्यूट्रिशन मॅनेजमेंट करणार आहोत। जी झाडाची ग्रोथ आहे, पानाची साईज आहे, बुंदा मजबूती आहे, हे चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे। झाडावर येणारी कीड, झाडावर येणारे रोग, पानाची साईज, पानावर असणारी प्लॅन्ट न्यूट्रिशन डेफिशियन्सी किंवा काही रस शोषक कीड हे काय येते, कशामुळे येते, लिचिंग वॉटर होतं आहे का नाही होतं आहे, हे सगळं समजण्यासाठी आपल्यापाशी सॉइल रिपोर्ट असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, याचा दुसरा व्हिडिओ मी परत 1-2 महिन्यांनी टाकील। तोपर्यंत भाग नंबर 1चा हा व्हिडिओ आहे। लाईक, शेअर आणि कमेंट करा। थँक्यू, धन्यवाद।